सगळे भारतातले आहेत ना, मग भारत माता की जय म्हणाय आपल्याला काय लाज वाटली पाहिजे? माझं सगळ्यात जास्त प्रेम भारतावर आहे बाबा. माझं भारतावर एवढं प्रेम आहे ना, एवढं प्रेम आहे ना, माझं आडनाव सुद्धा भारतीय. उगा नाही, भारतासारखा देशच नाही. भारताचं वर्णन केलंय अटल बिहारी वाजपेयींनी. भारत कोई जमीन का टुकड़ा नहीं है, ये भारत कोई जमीन का टुकड़ा नहीं है, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है. यहाँ का कंकर कंकर हमारे लिए शंकर है, और यहाँ से बहती हुई हर नदी हमारे लिए माँ गंगा है. माँ गंगा ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है, ये समर्पण की भूमि है. हम जिएंगे तो भारत के लिए, मरेंगे तो भारत के लिए. मरने के बाद हमारी अस्थियां किसी बहती हुई पानी में छोड़ दी जाएगी. उस अस्थियों से भी आवाज आएगी, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की. भारतासारखा देश नाही. शाळेत जायचो 15 ऑगस्ट 26 जानेवारी 17 सप्टेंबरला. तेव्हा आमच्या मराठवाड्यात 17 सप्टेंबर करतात. 1 मेला शाळेत जायचो ना. 15 ऑगस्टला काय असते का? काय असते? ते द्वारा खेळायचं ना. का काय असते रे 15 ऑगस्टला? काय असते? भाषण. वाजवा टाळ्या त्यासाठी. जमलं. खरं आहे ना त्याचं. 15 ऑगस्टच्या भाषणाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत स्वातंत्र्यवीरांनी ज्या घोषणा केल्या, भाषणाला काय सुमार असते त्या बोलणाऱ्याच्या. बरोबर बोललो ते पोरग. आता उत्तर बरं. ही दिदी इकडून म्हणली स्वातंत्र्य दिन आहे. एका गावात विचारलो तुम्ही 15 ऑगस्टला काय असते, एक पोरग म्हणलं सुट्टी. मला चक्करच आली, डायरेक्ट चक्कर आली मला. अरे 15 ऑगस्टला झेंडावंदन असतो शाळेत, बरोबर आहे. झेंडा फडकवला जातो. ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतचा झेंडा फडकून शाळेकडे येतात. आणि त्या मधल्या काळेमध्ये आम्ही आमच्या देशाचं वर्णन ऐकायचो. जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहां सूरज सबसे पहले उगकर डाले अपना डेरा, डाले अपना डेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता नारा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा, हमारा सारे जहां से अच्छा. ये देश है वीर जवानों का, अलबेलों का, मस्तानों का. इस देश का यारो क्या कहना, ये देश है दुनिया का गहना. लंदन देखा, पेरिस देखा और देखा जापान, पूरी दुनिया में नहीं है दूसरा हिंदुस्तान, दूसरा हिंदुस्तान. मधीच माझा पाहुणा यायचा, अमरीशपुरी, जवळचा पाहुणा आहे आपला. आणि तो त्याच्या आवाजात म्हणायचा, आय लव्ह माय इंडिया, आय लव्ह माय इंडिया. आणि मग पाठीमागून आम्ही वर्णन ऐकायचो, ये दुनिया, ये दुनिया एक दुल्हन दुल्हन के माथे की बिंदिया, ये मेरा इंडिया, इंडिया, ये मेरा इंडिया, I love my इंडिया. आता शंकर दादा साथीला आहेत, ओनली यूट्यूबवाला बी आलंय. इकडं गुरुजी आहेत. मला आता मोहर हवं ना, मला ते गीतच लय आवडते गुरुजी. हम जिएंगे ओ मरेंगे, ए वतन तेरे लिए दिल दिया है तुझे, ए वतन तेरे लिए दिल दिया है
वो मेरी तुझे पे दिल कुर्बान है। हम तुझे है वतन तेरे लिए दिल दिया है जान देंगे। है वतन तेरे लिए दिल दिया है जान देंगे। है वतन तेरे लिए। चिट्ठी न कोई संदेश जाने ओ कौन सदे जहां तुम चले गए। चिट्ठी न कोई संदेश जाने ओ कौन सदे जहां तुम चले गए। जहां तुम चले गए मेरे वतन के लोगों। भारी वाटतो बरं हे गाणं ऐकल्यास कोणाला बोर होते का? मोकळं सांगा होते का? माग तिकडून ते अंधारात बसलेली इकडे काही बोर होते का? आणि समजा उद्या तुमच्या गावातलं एखादं म्हणलं मला ना नंतर ते भारत वगैरे ना जाम कटाळा, अशा दलिंदर माणसाला गावातल्या सगळ्यात उंच बिल्डिंगवर घेऊन जा. पुढचं सांगणार नाही. हा नाही मेलं तर परत न्या. आणि 13 दिवसानं माझंच कीर्तन हेच वाजवा, हेच गायला, हेच सिस्टीम वालं. त्याचा जगून उपयोग. भारतासारखा देश नाही मायबाप, भारतासारखा देश नाही. भारत वैशिष्ट्य, भारताची संस्कृती, आणि ती संस्कृती सांगते मातृदेवो भव पितृदेवो भव. भारत एकमेव देश आहे जिथं बापाला देव म्हणलं जातं. तुकोबऱ्यांनी या अभंगातून बापाची परंपरा सांगितली. आणि आई खरं सांगू, झालं माझं कीर्तन.